स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनाली ब्लॉग्समध्ये. तर आज सकाळी ना मी एवढ्या लवकर उठले होते की एवढी लवकर मला आहे ना अजिबात उठायची सवय नाही आहे, पण तरी पण मी उठले होते कारण आज माझ्या आहे ना शाळेचा पहिला दिवस आहे. आणि तो पहिला दिवस म्हणजे कुणीच मिस करत नाही, तसंच मलाही मिस करायचा नव्हता पहिला दिवस. तर मग सगळे लोक सकाळी ना लवकर उठले आणि ना स्वयंपाकाला लागलेली. मावला पण लवकर उठवलेलं, तर ती तिकडं मोबाईल घेऊन बसली होती, म्हणजे टी व्ही लावून तिला दिला होता. ते टी व्ही लावून बघत होती. तोपर्यंत तिकडं मस्त उजेड पडलेला, ऊन पडलेलं जरासं हलकं. आणि तिचं सगळं आवरलं. मग ती स्वतःनीच तिची आज आंघोळ केली, ब्रश केला, आंघोळ केली. आणि मग प्लस डब्बा पण भरायला घेत होती आणि मला थोडीशी मदत पण करत होती. आणि तिची म्हणजे नाही का भरपूर एक्सायटेड होती की आज पहिल्यांदा आज स्कूलमध्ये जाणार आहे. आणि तिला मी सांगितलं होतं की तुला नवीन स्कूलमध्ये टाकलेलं आहे. आणि तिच्या शाळेचा नाही का मी व्हिडिओ पण काढला होता, त्यामुळे मी तो व्हिडिओसुद्धा तिला दाखवला की आपण ह्या स्कूलमध्ये जाणार आहे. तर ती एवढं पाहून खुश झालेली ना की भरपूरच. पण झालं काय की मी तिच्या मस्त एवढ्या वेण्या घातलेल्या आणि तिला त्या वेण्याचा अजिबात आवडल्या. तिचा चेहरा तुम्ही बघताय की कसं चेहरा अजिबात म्हणजे नाही का असा वाकडा करून ठेवला होता तिने. पण म्हटलं अगं छान दिसते माऊ, आणि तुझी जी फ्रॉक आहे ना त्याला पण म्हणजे खूप छान दिसते अशी वेण आहे. तर नको म्हणत होती, पण म्हटलं असू दे. मग काय शाळेचा टाइम झाला आमचा आणि मस्त देवाच्या पुढं तिने हात जोडले, नमस्कार केला, आरती पण केली आणि प्लस मला सुद्धा देत होती. म्हटलं ठीक आहे. मग स्वतः पण घेतली आणि मला पण दिली. आणि थोड्याशा 4 गोष्टी मी तिला सांगत होते की ना टीचरला जास्त ओरडायला लावू नकोस, कारण माझ्या मावीनं एवढी मस्ती करते ना, प्रत्येक टीचरची कंप्लेंट असतेच मला. आज जरा पहिला दिवस आहे तर चांगलं वाग म्हटलं. आणि असं सांगत होते तिला. परत माझी फ्रेंड आहे स्नेहल, ती सुद्धा तिला आहे ना पहिला दिवस म्हटलं, ती सुद्धा ना बाय बाय करायला आली होती. आणि तो रुद्र पण आहे ना असं झोपेतून उठूनच बाहेर आलेला होता. तर आज आता आमच्या शाळेचा पहिला दिवस, तर आम्ही निघालेलो आहे. प्लस म्हणजे शाळेत आलेलो, पोचलेलोच. आणि ना तिचा एक फ्रेंड सुद्धा आहे सोबत, तर तो सुद्धा म्हणजे आम्ही दोघं पण आहे ना दोघी सुद्धा सोबतच आलेलो. पहिल्या शाळेत सोडून आले मी आता. 9:30चा टायमिंग आहे, 9:15ला मी जाऊन आले आता मावला शाळेत सोडून. मस्त खुश होती, तिला काय असं रडणं पिडणं काय वाटत नव्हते तिला. बाकीची पोरं छोटी छोटी रडत होती, पण ही काही रडत नव्हती, एकदम निवांत चालू होते तिचं. मला आता घरी जाते, बाकीची कामं आवडते, घरी जाऊन मस्त बोलूयात निवांत आपण. तर आजपासून मावची शाळा चालू झालेली आहे आणि तिचा शाळेचा खास असं म्हणजे नाही का स्पेशल डे आहे. तर म्हटलं की नाही का आज जरा ब्लॉग पण चालू करूयात आणि एक छान आठवण सुद्धा राहील. म्हणजे जेव्हा ती कधी पाहिल तर म्हणजे तिला पण आठवेल की अरे माझ्या शाळेचं मी कशी जात होते शाळेला वगैरे. तर आज मी खास तिच्यासाठी हा ब्लॉग बनवणार आहे. आणि बऱ्यापैकी सगळी तयारी वगैरे झाली आणि मी सगळं आवरल्यानंतर हा ब्लॉग सुरुवात केली, कारण मी तिला शाळेत तिचं टिफिन वगैरे सगळं दिलं, तिला रेडी करून दिलं. आणि मग सगळं आवरल्यानंतर म्हटलं की चला आपण आहे ना ब्लॉगला सुरुवात करूया, कारण बरंच नाही का सगळं गडबड होती. म्हणजे शाळेचा तिचा पहिला दिवस होता, पण सगळी गडबड माझीच होती. आणि थोडीशी अशी भीती पण वाटत होती की आता बरंच म्हणजे नाही का महिना दीड महिना झालं की ती घरीच होती आणि आता अचानक असं 2-3 तास शाळेत बसायचं म्हटलं ती बसेल का, परत शिचं कसं करणार, परत भूक लागल्यावरती टीचरला सांगेन का, म्हणजे असे बरेच प्रश्न चालू होते. म्हटलं नाही करेल ती मॅनेज, पण थोडंसं नाही का धाकधूक होतीच आणि थोडीशी भीती पण वाटत होती. पण ठीक आहे, बघूयात आता ती शाळेतून आल्यावरती. मी तिला विचारेलच कसा होता माव तुझा दिवस, मग ती सांगन तिच्या बोबड्या आवाजामध्ये. आता कशी सांगते माहित नाही, पण मी तर खूप एक्सायटेड आहे की काय सांगते नेमकं कसा होता तिचा दिवस वगैरे. परत काय काय फ्रेंड्स आणि नवीन शाळेत टाकलेले आहेत तिला, त्यामुळं मग टीचर पण बदललेत, फ्रेंड्स पण बदलले, क्लास पण बदललेला आहे, पूर्ण सिलेबस तर बदललेलाच असणार. त्यामुळं मग बरंच काय काय तिच्यासाठी बदललेले. पण एक फ्रेंड आहे तिचा, म्हणजे जो आधी शाळेत होता ना तोच आता ह्या पण शाळेमध्ये आहे. तर जाताना ती दोघं पण सोबतच गेले होते, त्यामुळं थोडीशी तरी ती नॉर्मल असेल असं वाटतंय मला. पण बघूयात. आणि खूप म्हणजे एवढी खुश होती ती, एवढी खुश ना, भरपूर खुश. स्वतः मी नर्वस होते, पण ती ना एकदम निवांत चाललं होतं भाई तिचं, अजिबात टेन्शन नव्हतं, काय नव्हतं, एकदम निवांत चालू होतं तिचं. तर मग घरी आल्यावर तिला सोडलं, घरी आल्यावरती मी सगळी कामं आवरले, तेव्हा जेवण वगैरे बनवलं आणि इकडं भांडी वगैरे सगळी घासून किचन एकदम क्लीन करून ठेवलेलं आहे. आणि फरशी वगैरे पुसून घेतली, जे ऑल घरातलं सगळं आवरलंय मी. आणि म्हटलं माव आल्यावर मस्त तिच्यासोबत निवांत वेळ घालूयात. आणि आज तिला शाळेमध्ये बुक्स, परत ते काय काय भेटणार आहे, बॅग, ते सगळं. तर मग त्याला जरा जास्त टाइम लागल, मग तिचं सगळं आवरण्यातच. मग म्हटलं चला आज तर आपण
आता नंतर सगळं काम आवरल्यानंतरच ब्लॉगला सुरुवात करूयात. तर आता 11:15 हो आता 11:15 झालेले आहेत, म्हणजे 12च झालेत बऱ्यापैकी. आता 12:15 तिला आणायला जायचं, 12:30 सुटणार आहे ती. 12:15 म्हणजे जरा थोडंसं लवकर जाऊयात, पहिला दिवस म्हटलं. आणि मला पण आज घरी एकदम असं खाली खाली वाटतंय ना, घर एकदम असं मोकळं मोकळं वाटतंय. नाही तर रोज माऊ हे करू नको, माऊ ते करू नको, ह्याला हात लावू नको, माऊ असं म्हणजे नुसतं दिवसभर माऊ 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 चालू होतं. पण आज आहे ना अजिबात माऊला आहे ना असं म्हणजे आवाज द्यायला हे कोणच नाही, एकदम असं मोकळं घर पडलेलं आहे. थोडंसं करमत नाहीये, पण आता होईल हळूहळू सवय. तेव्हा घर पूर्ण मोकळे आणि सगळं आवरलेलं आहे मी, काय अजिबात कुठे पसारा नाही, काय नाही. आता माऊ आल्यावरती जेवढं घर मोकळं दिसते तेवढा सगळा पसारा होणार आहे, सगळं होणार. आता पसारा बघूयात. आता जाऊ, तर मैत्रिणीला फोन करते, ती पण येणार तिच्या मुलाला घ्यायला. मग आता दोघी सोबत जातो. आणि चला कंटिन्यू करा ब्लॉग, आणि बघा कसं होतोय ब्लॉग माहित नाही, पण ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तिला आता मी शाळेत आणायला जाते. फोकस करो. चला माऊ इकडे बघ की, काय नवीन बॅग. इकडे जायचं, इकडं माऊ इकडे जायचं. हा फायनली आमची माऊ आलेली आता घरी. काय माऊ? आणि ही तिची स्कूलची बॅग. अरे 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 असं नाही काढायचं. आणि हे तिचे बुक्स आहेत, किती 6-7 बुक्स आहेत. माऊ आता अभ्यास करायचा बाळ, अभ्यास करायचा आता, कळलं का? अरे हे तर कोरच नाही. थांब ना, मला बघू दे, मला पाहून सुद्धा देत नाही बाई. ओके आता यांना कवर लावून हे सगळं सेमच आहेत की काय सगळेच. ओके मॅडम आता अभ्यास करायचा आहे. नाही एवढा पैसा घालवलाय बाई, कळलं का? चला. आणि बॅग तर आम्हाला आवडली बाबा, पुस्तकं नाही आवडली तर चालेल, मग बॅग आम्हाला आवडलेली, त्याच्या ड्रेसला मॅचिंग झाली. A few moments later. आल्या दाखवायचं चाललंय तुला. माव ऐक ना, ए माव इकडे, तुला स्कूल आवडलं का? हे नोटबुक आहे राईट ना. मी काय म्हणतोय, स्कूल छान आहे का? नको बोलू तू आधी बघ. एक दाखव मग, हात तर लावू दे ना पप्पाला. तुला स्कूल आवडलं का? स्कूल छान आहे का? आणि तुझी मैत्रीण आहे का तिथं? दीदी म्हणली तिला. तर चांगलं आहे का स्कूल, तुला आवडलं का? अगं तुला शाळा आवडली का? क्लास आवडला का तुला? बाई सगळं आल्या नीट ठेव की थांब, तिचं तिला दाखवते. 1 2 एवढा अभ्यास करणार तुझा? पण अभ्यास करणार का? बोलू दे ठेवून आता. अरे ती स्नेल आली, तिला दाखवती, मम्मीला व्हिडिओ, ते दीदीला व्हिडिओ कॉल केलाय, तिला दाखव, सगळ्यांना दाखवती आज फोनवरती. हा हे घे ना, अभ्यास पण कर. 5 नाही 7 आहेत, 7. कोणाची? ठीक आहे बे. काय माऊ. आणि आहे का, तुला स्कूल आवडलं का? स्कूल आवडलं नाही तुला? स्कूल आवडलं का?
जाणार का स्कूलला? वेट बोलायचं. वेट. बरं चला आवरा, भुका लागल्यात आपल्याला. तिचं काय, ती दिवसभर हे काढते आणि दिवसभर सगळ्यांना दाखवते ती. तुझा आनंद आहे बाई. पहिला दिवस. पहिल्या दिवसाला आपल्याला पुस्तक घ्यायची नाही का? अरे मलाच पहिला दिवस तिचा, पण मलाच भीती वाटत होती. चल बाय.